तर नमस्ते मित्रांनो, जगा पातळीचे जे बिझनेस असतात त्याची चर्चा तर सगळीकडेच होत असते, पण एखादा बिझनेस जो आपल्या जवळच्या माणसात असतो आणि त्यांनी त्याच्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये जर चांगलं नाव केलेलं असतं तर मला तशा लोकांची भेट घ्यायला जास्त आवडते। आणि अशीच एक भेट घेण्यासाठी आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये त्रिशा फूड्स। आणि फूड बिझनेस म्हणलं की माझ्यासाठी तर आवडीचाच भाग आहे। या पट्ट्यानी आपल्या शहरामध्ये मोमोजचा बिझनेस सुरू करून पूर्ण महाराष्ट्रभर गाजवलंय। तर त्यांची स्टोरी बघूया आणि 100, 200, 400, 2, 1 ज्या लोकांना पण ते असं इन्स्पायरिंग वाटलं त्याच्यासाठी फायदेशीर झालं तर आपल्या व्हिडिओचं काम झालं। तर जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, मेहनत भरपूर लागते। आणि भेटूया निवांत गप्पा मारूया, कसं चालू आहे बिझनेस, काय आता स्टेटस, काय पुढचे प्लॅन्स, पैशांचं कसं युटिलाइज करतात, काय अडचणी आलेल्या आहेत, घरच्यांसोबत भांडणं होतात का बिझनेस साठी, सगळ्या गप्पा निवांत मारणार। फक्त मोटिवेशन नाहीच, आपण फॅक्ट वर बोलतो। तर चला भेटूया। ते आमचं युनिट आहे। युनिटला आमचे हे स्टोरेज एरिया आहे जिथे हा सगळं आम्ही मोमोज इथे स्टोर करतो। मोमोज आपले फ्रोझन प्रोडक्ट जेवढे पण आहेत तेवढे सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या फ्रीज मध्ये आपण स्टोर करत असतो। या फ्रीज मध्ये किती व्हरायटीचे मोमोज आपल्याकडे व्हरायटीज आहेत मोमोज मध्ये कमीत कमी 15 ते 20 व्हरायटीज आहेत आपल्याकडे मोमोज मध्ये। सगळ्या वेगळ्या वेगळ्या ह्या व्हरायटीज आहेत। आता हा जो माल आहे तो सगळा आपला डिलिव्हरी साठी निघतोय, जो बाहेर डिलिव्हरीला जाणार आहे तो या बॉक्स मध्ये जे तर ते आपण बाहेर ट्रान्सपोर्टला जे टाकतो तर ते आपण ह्या बॉक्स मध्ये टाकत असतो। कुठे कुठे जातात आपले मोमोज? आपले मोमोज ऑलमोस्ट पूर्ण महाराष्ट्रात जातात सध्याला। अच्छा, हा सगळ्या सिटी मध्ये 1-1, 2-2 काउंटर आपले आहेत जे आपल्याकडून सप्लाय घेतात। आणि हे जे पॅकिंग आहे तर ही आपण इथे जे लोकलला डिस्ट्रीब्युशन होतं आपलं तर त्याची पॅकिंग आहे। लोकलला ऑलमोस्ट आपले 4 to 5,000 मोमोज डेली सप्लाय होतात। आणि बाहेर जे जातात तर ते रात्री बॉक्स वेगळे निघतात, दिवसा वेगळे निघतात, सगळे वेगळे वेगळे आपली असतात। हे जे असं हे पिवळं वगैरे सगळे एकच मोमोज आहेत की वेगवेगळे मोमोज? नाही, सगळे वेगळे वेगळे मोमोज आहेत। तर हा हे ह्याला डिफरन्शिएट करायसाठी थोडं कलर केलेलं आहे। सेम शेप असल्यामुळे ह्याला डिफरन्शिएट करायसाठी की हा कोणत्या टाईपचा मोमो आहे, तो कोणत्या टाईपचा मोमो आहे त्याच्यासाठी। तसे तर आपल्याकडे सगळे वेगळे वेगळे शेप्सच ऑलरेडी आहेत। आता हा आपला कॉर्नचा शेप आहे, कॉर्न मोमोज आपल्याकडे असे बनतात त्या वेगळ्या शेप मध्ये। हे थोडं वेगळ्या शेप मध्ये कॉर्न मोमोज आहे। बर, आता हे साधारण किती दिवस मोमोज म्हणजे किती दिवस टिकतात? हे मोमोज आपले जर डीप फ्रीज मध्ये तुम्ही कंटिन्यू ठेवणार तर तुमच्या 90 डेज तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। डीप फ्रीज मध्ये जर तुम्ही -18 ला जर तुम्ही स्टोअर केला तर तुम्हाला 90 डेजचा प्रॉब्लेम येणार नाही। साधारण आपण किती दिवसाचा स्टॉक ठेवतो? साधारण आपण 2 दिवसाचा स्टॉक ठेवतो आपल्याकडे। 2 दिवसात आपण सगळं आपला स्टॉक संपून जातो। 2-2 दिवसाचा स्टॉक आपण रेडी करत असतो। आता हे सगळे वेगळे वेगळे मोमोज आहेत असे आपल्याकडे। आता हे व्हेज चीज हे काय मोमोज आहेत की काय? हे व्हेज चीज बॉल आहेत। हे लहान बाळांना म्हणजे जे स्कूल गोईंग स्टुडंट्स आहेत त्यांना फार आवडतात हे, तर त्यांच्यासाठी आपण हे स्पेशल चालू केलेलं आहे। व्हेज चीज हे डिमांडिंग आयटम आहे आपल्याकडे। हा सगळ्यात जास्ती चालणारा सध्याला नवीनच इंट्रोड्यूस केलाय आपण चीज बॉल। चीज बॉल डेली आपल्याकडे 1,500 ते 2,000 पीस सेल होतात। तसं मार्केटमध्ये सध्याला ज्या गोष्टीची डिमांड येते त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वाढवत असतो। जसं आपल्या मोमोज मध्ये आपण दरवर्षी 1 ते 2 व्हरायटीज आपण ह्याच्यामध्ये एक्सपांड करतात, जे वाढवतो त्या डिमांड मध्ये येतात। किंवा काही आपण फक्त 2-3 आयटम वर थांबलो नाहीये, जसं काय पनीर, व्हेज किंवा अनुभव आला असा ना की एखादा आयटम चलत नाही मग त्याला बंद केलं, असं पण काही केलेलं आहे? हो, केलेलं आहे मी, तसं पण केलेलं आहे मी। ऍक्च्युली चॉकलेट मोमोज चालू केले होते, तर चॉकलेट मोमोजला चॉकलेट मोमोज आम्ही चालू केले होते, पण चॉकलेट मोमोजला तेवढी डिमांड नाही आणि ते स्टोरेजला पण थोडंसं डिफिकल्ट आहे, तर त्यामुळे मग आम्ही त्याला बंद केलं। अडॅप्ट करतो, जे चालतंय ते चालू ठेवतो। जे इकडे काय हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आपलं। अच्छा, इथे सगळे आपले मोमोज बनतात। जसे आता हे पनीर मोमोज बनतात इथे आपल्याकडे। लय मोठा काम लागतो याला। हो, वा, चांगले तुम्ही लेडीज ठेवलेले कामाला? लेडीज ठेवलेले आम्ही ऍक्च्युली जास्ती लेडीजला इथे हे प्राधान्य देतो। बरं, आता जी माझी ऑडियन्स आहे त्यांना माहिती करायचं, आता हे जे एवढे चटपटी टेस्टी मोमोज असतात, घेऊन जाऊ का मी? घेऊन जा। तर हा मोमोज जो बनतो याची पूर्ण प्रोसेस काय आहे नेमकं? प्रोसेस स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत काय प्रोसेस आहे? प्रोसेस याची सकाळी आमच्याकडे पहिले पूर्ण व्हेजिटेबल भाजीपाला सगळा येतो। बरं, त्याची कटिंग होती, त्याच्यानंतर त्याच्यावरती सगळे मसाले वगैरे मिक्स करून सगळी त्याची प्रोसेस होती। मग त्याच्यानंतर सगळ्या लेडीज येतात, त्याच्यानंतर पीठ वगैरे मळलं जातं। पीठ मळल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे असे लाटून वगैरे सगळ्या गोष्टी करून त्याची स्टफिंग फिल करून त्याच्यानंतर त्याला स्टीमर मध्ये लावल्या जातात। सगळे आता ह्या स्टीमर मध्ये असे स्टीमर मध्ये लावल्या जातात।
या स्टीम झाल्यानंतर हे मोमोज इथे काढले जातात. अच्छा. हा थोडंसर करायचं, इथे काढले जातात. इथे काढल्यानंतर ह्याची थंड होतात पॅन खाली. मग त्यानंतर त्याला पॅकेजिंग केली जाते त्याची, आणि मग पॅकेजिंग करून जे जवळ लोकलचे जे आहेत तर त्यांना आपण डेली फ्रेश मोमोजच प्रोव्हाइड करतो, आणि जे बाहेर ज्यांना ट्रान्सपोर्ट करायचे त्यांना बॉक्स पॅकिंग मध्ये आपण प्रोव्हाइड करत असतो. ह्याची 2 टाइम आपल्याकडे पॅकेजिंग होती, एकदा दुपारी 2 वाजता होती आणि एकदा संध्याकाळी 6 वाजता. अच्छा, तर हे सगळे स्टीम केलेले आहेत का आपण मोमोज? हे सगळे स्टीम केलेले मोमोज आहेत. अच्छा, तर तुमची कुठल्या मोमोजला सगळ्यात जास्त डिमांड आहे? म्हणजे व्हेज वाले, पनीर वाले? व्हेज आणि पनीरला सगळ्यात जास्त डिमांड आहे. अच्छा. हा, व्हेज आणि पनीर माझ्याकडे सगळ्यात जास्त. आता म्हणजे एक प्रश्न आहे, आता हे मोमोज जे आहेत हे मुलींना खूप आवडतात. तुम्हाला काय आवडतं नेमकं? आता ऍक्च्युली मला पण नाही माहिती का आवडतात, पण माझ्या बायकोला पण खूप आवडतात मोमोज. त्यांना विचारायचं म्हणून. नाही, त्यांना आता मी विचारले एकदा. बरोबर. हा, की तुम्हाला का आवडतात हे मोमोज? चटपटीत असल्यामुळे साधारण आवडत असेल त्यांना. सो आपल्यासोबत आहे प्रीतम राठोड, जे फाउंडर आहेत प्रिशा फूड्सचे. मग दादा, कसे आहात तुम्ही? आणि काय म्हणतो तुमचा बिझनेस? मस्त आहे. अच्छा, आता काय म्हणतात घरचे कसे आहेत तुमच्यासोबत? आता बिझनेसचं काय म्हणणं त्यांचं? बिझनेसचं काही नाही, ते पण सपोर्ट करतात, घरचे पण सपोर्ट करतात. सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे आता इथपर्यंत आलो बिझनेस मध्ये. मला माझे व्हिडिओ वगैरे बघता का तुम्ही कधी? म्हणजे मी आधीपासूनच बघत आलेला आहे. आता काल परवा एक तुमचा व्हिडिओ पण बघितला मी, तो सिटिंग अरेंजमेंट वरती तुम्ही जो व्हिडिओ छान होता व्हिडिओ. तर आता आम्ही जे व्हिडिओ बनवतोय तुमचे, तर मग माझं एक पर्सनली नेहमी मत आहे की जर एखाद्याचा बिझनेस फेमस होतोय किंवा ग्रो होतोय तर त्याच्या मागे ना फाउंडरचा खूप मोठा रोल असतो. मग मी बिझनेस तर दाखवतोच, पण एक फाउंडर कसा असतो, फाउंडरची थॉट प्रोसेस काय असते, आणि मग एकदा जर फाउंडरला आपण समजून घेतलं, त्याची मेहनत काय, जिद्द काय, स्ट्रगल कसा करतो, किंवा तो बिझनेसला किती इझिली ऑपरेट करतो, या सगळ्या गोष्टी एकदा फाउंडर जर समोरच्यांना कळालं तर त्याचा बिझनेस समजेल लोकांना, आणि मग लोक प्रयत्न करतील की आपण पण यांच्यासारखं राहू, यांच्यासारखं बनवू. सुरू केलेला हा बिझनेस आपण मी 2020-21 ला स्टार्ट केला. अच्छा, फार आत्ताचा बिझनेस आहे हा, म्हणजे जवळपास बिझनेस आहे. ऍक्च्युली मोमोजच आता ट्रेंडिंग मध्ये आले, त्यामुळे आता स्टार्ट केला. मोमोज आता ट्रेंडिंग मध्ये आले, पण ज्यावेळेस स्टार्ट केलं त्यावेळेस वाटलं होतं का थोडं रिस्की हा बिझनेस वगैरे? हो, ऍक्च्युली थोडं स्टार्टिंगला वाटलं होतं, पण लगेचच ऑर्डर चालू झाल्या थोड्याशा, तर मग त्यामुळे जरा रिलॅक्स झालं. पहिल्या ऑर्डरचा कसा, आता बघा, आता तुमचा बिझनेस मोठ्या लेवलवर गेला. आता तुम्ही जर सांगितलं की तुम्ही 10,000 30 दिवसाला डिलिव्हर करता, पण जी पहिली ऑर्डर असते कसं होतं, त्याचं काय फील होतं? खूप छान वाटलं. पहिली ऑर्डर आली आणि ती पण अचानक, त्यांना म्हणजे अचानक आलेली ऑर्डर, त्याचा आनंद एक वेगळाच असतो. अचानक ती ऑर्डर आली आम्हाला, आणि म्हणजे ते ऑर्डर आम्ही त्यांची पूर्ण ऑर्डर फुलफिल केली. ते पण 1 दिवसाची ऑर्डर नसून त्यांची डेलीची ऑर्डर होती. मला मोमोजच्या बिझनेस बद्दल तर आपण जाणून घेणारच की हा बिझनेस कसा आहे, कसा ऑपरेट करता तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही कसं ग्रो केलं, मार्केटमध्ये एवढे कॉम्पिटिशन आहेत तर त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कसं स्टँड केलं. पण मला जाणून घ्यायचंय की आता तुमचं बिझनेस जर्नीमध्ये जर बघायचं झालं तर असं एखादा कुठला लोएस्ट फेज आला तुमच्या लाईफमध्ये की तुम्हाला असं वाटलं यार की कुठेतरी फसलोय किंवा चूक झाली आहे का, किंवा यार आता जमतच नाहीये, असं काही फेज आलेलं आहे? हो, आलेला आहे. असा पण फेज आलेला आहे. मी जेव्हा स्टार्ट केलं होतं, हा लॉकडाऊनचा जो सेंटर लॉकडाऊन होता, तर त्या पिरियड मध्ये मी चालू केलेला बिझनेस आहे. मी अचानक सेकंड लॉकडाऊन लागला आणि सगळं बंद झालं. तेव्हा मला सॅलरी, सगळ्या गोष्टी, सगळं लोड बर्डन माझं सगळं अंगावर आलं. जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टींना सगळ्या नंतर मला, म्हणजे मी ह्या गोष्टीमध्ये फसलो, तेव्हा थोडंसं वाटलं होतं की अरे कुठेच करून टाकलं मी. आता सपोर्ट करत घरच्यांनी पण सपोर्ट केला, सगळ्यांनी सपोर्ट केला, होईल चांगलं होईल काहीतरी, त्यामुळे याच्यातून लागलं. आता हा जो व्यवसाय सुरू केला होता तुम्ही, तो स्टार्टिंगला किती इन्व्हेस्टमेंटवर केला होता? मी ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंट मी एक छोटासा घरातून स्टार्ट केलेलं आधी. फक्त मला 2800 रुपये लागले बिझनेस स्टार्ट. आणि माझं ऍक्च्युली हा आधी सगळं सेटअप, त्याला ऍक्च्युली सेटअप काहीच नव्हता, आणि जे लागत होतं स्टीमर वगैरे ते सगळं माझ्याकडे अवेलेबल होतं. त्यामुळे फक्त 2800 रुपयात बिझनेस स्टार्ट केला होता. आता बिझनेस सुरू करायच्या पहिले तुमची लाईफ कशी होती? बिझनेस सुरू करायच्या पहिले मी 2 वर्ष खूप रिलॅक्स होतो. रिलॅक्स मीन्स मी काहीच नव्हतं करत, घरीच होतो. मग नंतर खूप दिवसापासून सर्च मध्ये होतो की काहीतरी बिझनेस करायचा, जॉब तर करायचा नव्हता. जॉब का करायचा नव्हता? आधीपासूनच असं फील नाही आलं की जॉब करायचा आहे आपल्याला. एमबीए केलं, सगळ्या गोष्टी केल्या, पण मग मला जॉब नव्हता करायचा. त्याच्या आधी ऍक्च्युली मी 2-3 बिझनेस केले. त्याच्यानंतर हा बिझनेस माझ्याकडे. त्याच्या आधीचे कुठले बिझनेस तुमचे? मी याच्या आधी सगळ्यात स्टार्टिंगचा एक बिझनेस केला होता. मी पावभाजीचा कार्ट चालू केलं. फूड बिझनेस मध्ये म्हणजे हॉटेलच्या समोरची जागा घेतली, समोरचा स्पेस असतो, तर मी ते चालू केलं. ते हॉटेलपेक्षा जास्ती माझं पावभाजी चालायला. मग त्या माणसाचं थोडंसं त्याला वाटलं असेल काही ते, आणि आम्ही काय ॲग्रीमेंट वगैरे केलेलं नव्हतं. मी पण ट्रायल बेसिसवरती बिझनेस स्टार्ट केला. मग मी ते 6 महिने त्यांनी ठेवलं.
नंतर त्यांनी सांगितलं की मला करायचं आहे कंटिन्यू. ही एक ऍक्च्युअली प्रॉब्लेम आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण इंडियामध्येच, की बरेचसे लोक इन्व्हेस्टमेंट नसते, बजेट नसतो, त्याच्यामुळे कुठल्या तरी दुकानाच्या समोर ते चालू करतात. माझ्या समोर घडलेले आहेत असे काही उदाहरण. आणि मग त्यांचं जेव्हा स्टॉल वगैरे चालू व्हायला लागतो तर मग तो दुकानदार म्हणतो की नाही आता हे मला कंटिन्यू करू दे किंवा मला शेअरिंग दे. तर मग मोस्टली जे युवा उद्योजक बनायचा विचार करतायत आणि जर बजेट वगैरे कमी असेल तर अशा काही गोष्टी नका करू की ज्याच्यामुळे नंतर तुमच्यावर बर्डन येईल. थोडंसं व्यवस्थित लिगली कॉन्टॅक्ट वगैरे करा. 2-4 महिने थोडं उशिरा जरी केलं ना, कुठला मार्केट संपत नाही. फूड मार्केट कधीच न संपणारी गोष्ट आहे. नाहीतर अशा काही गोष्टी घडतात की तुम्हाला तुमचा सेट झालेला बिझनेस आणि लोकेशन मॅटर करते. लोकेशन मॅटर. बरं. मग त्यानंतर मी ऍक्च्युली तिथे जागा सर्च मध्ये होतो आणि ते मला तिथे जागा भेटेल तर मी तिथे काहीतरी चालू केलं. मग मला 1 वर्षानंतर तिथेच जागा भेटली. मग तिथेच जागा भेटली, त्याच बिल्डिंगमध्ये मला बाजूला शटर भेटला. मग मी तिथे माझं चायनीज पावभाजी आणि असं कॅफे चालू केला. मग तो पण खूप छान चालला माझा बिझनेस. 3 वर्ष मी तो बिझनेस कंटिन्यू चालवला आहे कॅफेचा. तर मग मी 3 वर्ष ते बिझनेस चालवल्यानंतर मग मला त्याच्यात थोडेसे शेवटी प्रॉब्लेम्स यायला लागले. जसे की स्टाफचा प्रॉब्लेम. अच्छा. हां. मग शेफचा प्रॉब्लेम. शेफचा प्रॉब्लेम आला, स्टाफचा प्रॉब्लेम आला. त्यामुळे नंतर मग थोडंसं बर्डन व्हायला लागलं की यार आता बस, आता ह्याच्या पुढे आपल्याला यांना नाही गेलायचं, आता स्टॉप करू. बरं. आता जो आपला प्रिशा फूड्स आहे नेमकं तो कसा चालतो, काय ती कॉन्सेप्ट आहे, कशी तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरता तुम्ही, आणि आज एवढं कॉम्पिटिशन मध्ये असताना सुद्धा तुम्ही ग्रो कसं करता, काय म्हणजे तुमचा बिझनेस मॉडेल काय? प्रिशा फूड्स हा मोमोज सप्लाय करणारा बिझनेस आहे, जो सगळ्या रेस्टॉरंट्स किंवा कॅफेजला सप्लाय आमचा आहे. आणि माझा बिझनेस हा मी माझ्या पास्टच्या अनुभवाने चालू केलेला हा माझा बिझनेस आहे. ऍक्च्युली मी जे फेस केलं होतं की जे शेफचा प्रॉब्लेम किंवा स्टाफचा प्रॉब्लेम, तर मला हे जे नवीन रेस्टॉरंट कॅफेजवाले आहेत तर त्यांना होऊ नव्हता द्यायचा. ऍक्च्युली माझं असं डोक्यात होतं, तर त्या हिशोबाने मी ते चालू केलं होता हा बिझनेस. आणि ह्याची जी रुटीन आहे, ह्याचं जे रनिंग आहे बिझनेसचं, तर ते डेली बेसिसवरती आपले मोमोज जे बनतात तर ते डेलीच्या डेली फ्रेश मोमोज आपण सप्लाय करतो सिटी लोकल बेसिसला. आणि जो बाहेरचा जो जे माझे सप्लाय होतो तर तो दर 2 दिवस आड 3 दिवस आड मला त्यांना सप्लाय करावा लागतो. त्यांचा ऑर्डर येत असते, ऑर्डर नुसार आपल्याकडे मोमोज बनतात आणि त्यानुसार आपण मोमोज सप्लाय करतो. आता साधारण किती प्रोडक्ट आहे आपल्याकडे साधारण आता 40 ते 50 प्रोडक्ट. अरे वा. आहे. मोमोज मध्ये आपल्याकडे 20 प्लस आहे. आणि बाकीचे मग आपल्याकडे चीज बॉल झाले, स्प्रिंग रोल झाले, त्यानंतर ह्या अशा टिक्कीज झाल्या, ह्या अशा व्हरायटीज आहेत त्यांच्यामध्ये वेगळ्या वेगळे सगळे त्यांच्या व्हरायटीज मिळून आपल्याकडे 45. आता मार्केटमध्ये तर कॉम्पिटिशन आहेच. हो. मग तुम्ही तुमचं कसं मार्केटमध्ये नाव करता? मार्केटमध्ये कॉम्पिटिशन आहे, पण आपली जी टेस्ट आहे, आपली जी क्वांटिटी क्वालिटी आहे, आणि जे आपण ज्या पद्धतीने सप्लाय करतो किंवा आपण जे सप्लाय करतोय तर त्यांच्या डिमांड जेवढी आहे त्यांची ती आपण फुलफिल करतोय. बरोबर. आपण त्यांना म्हणजे त्यांची जेवढी ऑर्डर असली तेवढी आपण त्यांना सप्लाय. मी एक गोष्ट बघितलेली की बऱ्याच वेळेस काही लोकांची क्वालिटी वगैरे असते, पण टाइमवर सर्व्हिस न दिल्यामुळे पण लोक डीलर बदलतात. हो, राईट. आणि तुमच्या या बिझनेस मध्ये तर ते फार गरजेचं आहे सप्लाय, कारण समोर प्रोडक्ट आउट ऑफ स्टॉक मध्ये चांगलं वाटत नाही कुठल्या रेस्टॉरंट कॅफेवाल्यांना. मग तुम्ही तुमची अशी चेन बनवलेली प्रॉपर आयटम वगैरे सप्लाय होतो? राईट. आमच्या पूर्ण चेन अशी बनलेली आहे की मी 3 दिवस आधी ऑर्डर घेत असतो. आणि जे माझ्याकडे जे रेडी असतात प्रोडक्ट, ते व्हेज, पनीर असे 4-5 प्रोडक्ट्स आहेत जे आपण कंटिन्यू आपल्याकडे रेडी ठेवतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याला काही ऑर्डर येते तर त्याची आपण 3 दिवस आधी ऑर्डर घेतो आणि 3 दिवसातच आपण त्यांना ते सप्लाय करतो. आणि आपला सप्लाय टाइमवर असल्यामुळे आपले कस्टमर्स माझ्याकडे 4 वर्षापासून माझे कस्टमर म्हणजे आहेत. आतापर्यंत एक पण असा कस्टमर नाही आपला जो नाराज होऊन किंवा टाइमवरती काही भेटलं नसल्यामुळे ऑर्डर हे झाले. तर साधारण किती इन्व्हेस्टमेंटवर आपण हा बिझनेस सुरू केला होता? मी 2800 रुपयांनी स्टार्ट केला होता हा बिझनेस. 2800 रुपये? 2800 रुपये. आणि तुम्ही म्हणत होते की तुम्ही एका जागेवर जॉब करायची, तर तुम्हाला तिथे किती सॅलरी होती? मला तर तिथे फक्त 3500 रुपये सॅलरी. महिना. अच्छा. आणि आता आपला साधारण प्रिशा फूड्सचा वर्षाचा टर्नओव्हर किती आहे? माझा वर्षाचा टर्नओव्हर आहे 60 to 70 लाख अबव. अच्छा. क्या बात आहे. 3500च्या जॉब वरून किती वर्षामध्ये हा प्रवास आपण गाठलाय? आपण 4 वर्षात हा प्रवास गाठलाय. 3500 तर मला सॅलरी होती, ती 2012-13 ला होती. त्याच्यानंतर हा बिझनेस मी आता स्टार्ट केलाय 4 वर्षात. आता तुम्ही काय प्रिशा फूड्सला 5 वर्षानंतर कुठं बघता? कुठल्या काही प्लॅन्स आहेत तुमचे की याला 5 वर्षामध्ये मला असं ग्रो करायचंय? माझा प्लॅन असा आहे 5 वर्षामध्ये की मला प्रॉपर पॅकेजिंग सगळ्या गोष्टी प्रॉपर असणं,
त्यानंतर पॅन इंडिया सप्लाय होणं. बरोबर. त्यानंतर माझं प्लॅन आहे की नेक्स्ट 5 इयर्स मध्ये हा. कदाचित असं येऊ शकतं की मी एक्सपोर्ट पण करेल. काय वाटतं? एक्सपोर्ट लेवलची मी कंपनी पण हे करून बरोबर. कन्स्ट्रक्ट करून मी तिथे हे करेल. आता या बिझनेस मध्ये अशी तुम्हाला कुठली गोष्ट वाटते की यार या बिझनेस मध्ये असणं फार गरजेचं आहे, तेव्हा जाऊन हा बिझनेस सक्सेस होऊ शकतो? बिझनेस मध्ये कन्सिस्टन्सी असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं. बिझनेस मध्ये जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल, तुमचं जर डोकं भरकटत असेल का तुम्हाला हे करायचंय ते करायचंय ते करायचंय, तुमचा बिझनेस सक्सेस नाही होणार. तर एकाच गोष्टीवर फोकस एकाच ठेवणं फार गोष्टीवर गरजेचं फोकस ठेवणं फार गरजेचं. माझी पॉलिसी ऍक्च्युली मी ऐकलं पण आहे हे बऱ्याच ठिकाणी आणि मी वाचलं पण असं कदाचित ते. तर माझं पॉलिसी असं आहे की 1000 डेज एका बिझनेसला द्यायला पाहिजे. ती उत्तम. 1000 डेज नंतर तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये तुम्ही त्याच्यानंतर ठरवा तुम्हाला काय करायचंय. 1000 डेज तुम्हाला एका बिझनेसला द्यायचे. आता मी बिझनेस कसा ग्रो होतो हे मी नेहमी ऐकतो, हा. लोक त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे सगळं सांगतात, पण बिझनेस आणि फॅमिली दोघाला मॅनेज करायची गोष्ट आली ना तर तिथं बऱ्याच लोकांची परेशानी होऊन जाते. तुमचा काय अनुभव आहे? बऱ्याच लोकांची परेशानी म्हणजे परेशानी तर माझी पण होती ऍक्च्युली. पण काय आता बिझनेसचे 10 जर काही प्रॉब्लेम्स आले तर त्याचे सोल्युशन्स आपण काढू शकतो. हा. पण फॅमिलीचे काही सोल्युशन्स असले की त्याचं आपण काढून त्याचं बर्डन सगळ्यांनाच असतं. ऍक्च्युली बिझनेस कसा करायचा आणि फॅमिलीला कसं सांभाळायचं. आणि तुम्हाला तर बच्चू पण आहे समजा. हो, माझं बाळ पण आहे. मला तर बाळ त्याला मला कधी कधी म्हणजे जर कोणी स्टाफ आला नाही डिलिव्हरीला, मी पण जात असतो डिलिव्हरीला, तर मी त्यांना पण घेऊन जात असतो कधी कधी. चला की आपण पण डिलिव्हरी करू, डिलिव्हरीत देऊन येऊ कधी कुठे. पण हा प्रश्न खरंच असं तरी याचं आता तरी एक परफेक्ट सोल्युशन नाहीये. मी जेवढ्या उद्योजकांना भेटलोय, फॅमिली आणि जेवढं समजून घेता येईल, ज्या लेडीज बघतायत प्लीज तुमच्या फाउंडर्सला त्यांना समजून घ्या. काही काम टाळता येत नसतात. माझे घरचे पण जर व्हिडिओ बघत असतील तर समजून घ्या. तर प्रीतम दादा, छान वाटलं तुमच्यासोबत तुमच्या बिझनेस मॉडेलला समजून घेण्यासाठी, आणि तुम्ही ते छान प्रकारे एक्सप्लेन पण केला. आणि जे लोक आपले व्ह्युअर आहेत त्यांना जर तुमच्यासारखा फूड बिझनेस, फ्रोझन फूड बिझनेस किंवा सप्लाय चेन मध्ये जर घुसायचं असेल, त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन द्याल की कुठल्या गोष्टी की जे त्यांनी करायला पाहिजे? सप्लाय बिझनेस हा म्हणजे सोपा बिझनेस आहे ऍक्च्युली. सोपा, त्याला तुम्हाला काही जास्ती त्याला इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा काही नाही आहे. तुम्हाला डिस्ट्रीब्युशन, तुम्ही माझ्याकडून प्रोडक्ट घेऊन तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता किंवा त्याच्या सारखे असे माझ्याकडे बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही जाऊ शकता. पण तुम्हाला मेन सांभाळणं फक्त कस्टमर हँडलिंग जमली पाहिजे, तेव्हा बिझनेस हा ऑटोमॅटिक ग्रो करतो. कस्टमर रिलेशन तुम्हाला जमलं पाहिजे, तेव्हा ऑटोमॅटिक बिझनेस ग्रो करतो. आणि बिझनेस ग्रो करायला थोडा टाइम लागतो, तर तुम्हाला त्याला टाइम देणं खूप गरजेचं असतं. तर त्यामुळे तुम्ही जेव्हापर्यंत बिझनेसला टाइम देणार नाही, जेव्हापर्यंत तुम्ही कस्टमर रिलेशन तुम्ही मेंटेन ठेवणार नाही, जेव्हापर्यंत तुम्ही कस्टमर बॉन्डिंग ठेवणार नाही, तेव्हापर्यंत तुमचा बिझनेस हा ग्रो नाही करणार. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. मुलांच्या किंवा स्टाफच्या भरोश्यावरती ह्या सगळ्या गोष्टी होत नसतात. तुम्हाला स्वतःला पण ह्या बिझनेसमध्ये उतरावं लागतं. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे तर तुम्हाला स्वतःला पण हे काम जमलं पाहिजे, तेव्हा बिझनेस ऑटोमॅटिक हा ग्रो करत असतो. धन्यवाद.